याची प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला अतिशय सोपा हा पेपर जाईल. पण ज्याचा MSc IT झालेला आहे अशा व्यक्तीला हा विषय अतिशय सोपा आहे, फक्त त्याला थेअरी माहीत पाहिजे. पुढे जाऊ आपण आता. तर हा हा जो विषय मित्रांनो अतिशय सोपा आहे. मग आज आपल्याला या कम्प्युटर इन एज्युकेशन या विषयाचा परिचय करून घ्यायचा आहे. तर हा परिचय करून घेताना एक लक्ष घ्या की या विषयाचं नाव आहे, आपल्याला BEdच्या द्वितीय वर्षाला आणि फर्स्ट सेमला हा विषय वैकल्पिक स्वरूपाचा आहे, म्हणजे ऑप्शनल स्वरूपाचा आहे. त्याच्यामध्ये म्हणून या विषयाचा कोड आहे EDU-CC व EDU-EC. CC म्हणजे कंपल्सरी कोर्स आणि EDU-EC म्हणजे इलेक्टिव्ह कोर्स. हा सगळ्यात पहिला पेपर इलेक्टिव्ह कोर्स मधला तो म्हणजे कम्प्युटर्स इन एज्युकेशन. तर हा या विषयाचा परिचय आपण आज करून घेऊ आणि उद्यापासून आपण याच्यावर एक एक प्रकरण पुढे जाऊ. तर हा विषय आहे मित्रांनो EDU-EC1 कम्प्युटर्स इन एज्युकेशन. आता हे कम्प्युटर्स इन एज्युकेशन हा जो विषय आहे तो टोटल 100 मार्कांना आहे. 4 क्रेडिटचा हा विषय म्हणजे 80 मार्काची थेअरी आहे आणि 20 मार्काचं याचं इंटरनल असेसमेंट आहे. असा थेअरीचा हा जो पेपर आहे एक्झामचा तो 100 मार्कांचा आहे. याचे ऑब्जेक्टिव्ह आहे, आता मी जे 5 मिनिटापूर्वी जे बोललो काय आलं पाहिजे, काय याच्यामध्ये आपल्याला शिकायचे, हे सगळे या ऑब्जेक्टिव्ह मध्ये दिलेलं आहे, जे ते आपण मागच्या 10 मिनिटांमध्ये याची चर्चा केली. आफ्टर ऑल ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये कोणकोणते आहे तर आपल्याला कम्प्युटर म्हणजे काय हे सांगता येईल, कम्प्युटरचा सोसायटीमध्ये कोणता वापर होतो हे सांगता येईल, कम्प्युटरचा शिक्षण क्षेत्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वापर होतो हे सांगता येतं, कम्प्युटरचे वेगवेगळे हार्डवेअर कोणते आहेत, सॉफ्टवेअर कोणते आहेत, त्याचे फंक्शन कोणते आहेत हे सांगता येतं. आपल्याला याची जे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो आपण ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर या कम्प्युटरवर आपल्याला MS वर्ड वापरता येईल, म्हणजे MS वर्ड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या फाईल्स तयार करता येतील, फाईल सेव्ह करता येईल, आपल्या नावाचा फोल्डर बनवता येईल, आपल्याला MS एक्सेल मध्ये मार्कशीट बनवता येईल, काम करता येईल, टाइम टेबल बनवता येतील, पॉवर पॉइंट मध्ये आपल्याला वेगवेगळे ग्राफिक्स वापरता येतील, आपल्याला स्लाइड बनवता येतील, त्यानंतर आपल्याला इंटरनेट वापरता येईल, ब्राउझर म्हणजे काय हे लक्षात येईल, आपल्याला सर्च इंजिन म्हणजे काय हे लक्षात येईल, आपल्याला स्वतःच्या ईमेल ID बनवता येईल, आपल्याला आपली छोटीशी वेबसाईट बनवता येईल, ईमेल ID आपल्याला बनवून ईमेल सेंड करता येतील, ईमेल तयार करता येतील आणि आपल्याला कम्प्युटरचा एकंदरीत वापर कसा करतात हे सगळं येईल. असे साधारण ऑब्जेक्टिव्ह आपल्या या विषयाचे आहे. पुढे जाऊ आपण आता. तर या विषयामध्ये किती प्रकरणं आहेत हे त्या विषयाचं नाव आहे कम्प्युटर्स इन एज्युकेशन, म्हणजे शिक्षणामध्ये संगणक, असं मराठीमध्ये जर आपण याला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पहिलं युनिट हे बघा, या 80 मार्कामध्ये पहिलं युनिट जे आहे ते म्हणजे थेरॉटिकल पार्टवर आधारित आहे, ते म्हणजे इंट्रोडक्शन अँड फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स. कम्प्युटरचा परिचय
आणि कम्प्युटरमध्ये कोणकोणते पायाभूत माहिती आहे हे पहिलं प्रकरण आहे. हे पहिलं प्रकरण आहे मित्रांनो 15 मार्कांसाठी. तर यामध्ये काय पाहिजे आपल्याला, तर कम्प्युटरचा विकास कसा झाला, कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटरचा अर्थ काय होतो, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, त्याचे उपयोग कोणते आहेत, कम्प्युटरचे प्रकार कोणकोणते आहेत, टाइप्स ऑफ कम्प्युटर कोणते आहेत, कम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल, म्हणजे एकंदरीत कम्प्युटर मध्ये कोणकोणते युनिट आहे, सिस्टीम युनिट कोणते आहे, हे सगळं कम्प्युटर डायग्राम ब्लॉक डायग्राम मध्ये आपल्याला काढायचे, म्हणजे ती माहीत करून घ्यायचे. त्यानंतर या संगणकाचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणता उपयोग आहे, उदाहरणार्थ वैयक्तिक उपयोग काय आहे त्याचा, त्यानंतर कम्प्युटरचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, कम्प्युटरचे वेगवेगळे पेरिफेरल्स म्हणजे भाग कोणकोणते आहेत, त्यामध्ये आपण इनपुट डिव्हायसेस म्हणतो आणि आउटपुट डिव्हायसेस म्हणतो, साधनं म्हणा तुम्ही त्याला. कम्प्युटरची संगणकाची वेगवेगळी साधनं, कम्प्युटर पेरिफेरल्स. मग इनपुट डिव्हायसेस कोणते आहेत, त्यामध्ये कीबोर्ड, माऊस. आउटपुट डिव्हायसेस मध्ये मॉनिटर येतो, प्रिंटर येतो, वेगवेगळे डिव्हायसेस येतात. ते कोणकोणते आहेत, कम्प्युटरमध्ये स्टोरेज डिव्हायसेस कोणते आहेत, साठवण्याचे. मग हार्ड डिस्क येतं, त्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह येतो, CD येते, मेमरी कार्ड येतं, वेगवेगळे एक्सटर्नल डिव्हायसेस येतात, ते कोणते आहेत. एकंदरीत हे पहिलं प्रकरण संगणकाची वेगवेगळी माहिती सांगणार आहे. हे 15 मार्कांना हे युनिट आहे. त्यानंतर दुसरं युनिट जे आहे ते सुद्धा 15 मार्कांना आहे. युनिट सेकंड, सिस्टीम युनिट अँड सॉफ्टवेअर. आता पहिलं युनिट जे संगणकाचा परिचय, दुसरं युनिट जे आहे तर त्या युनिटच्या आतमध्ये म्हणजे संगणकाचे आतमधले पार्ट कोणकोणते सॉफ्टवेअर बरोबर ते चालतं, म्हणजे सिस्टीम युनिट काय आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर कोणते आहेत. मग सिस्टीम युनिटचे भाग कोणते आहेत बघा, CPU असतो, त्याच्यामध्ये रॅम असते, रॉम असतं, मदरबोर्ड असतो, वेगवेगळे पार्ट असतात, सिस्टीम सॉफ्टवेअर असतात, वेगवेगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. हे सेकंड युनिट मध्ये आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपल्याला एखादी फाईल बनवायची. मग फाईल बनवणं म्हणजे काय, फोल्डर बनवणं म्हणजे काय, हे आपण EPC मध्ये झालेलं आहे आपलं. तरी देखील यामध्ये थेरॉटिकल माहिती आपल्याला त्याची घ्यायची आहे की फाईल म्हणजे काय, फोल्डर म्हणजे काय. त्यानंतर एखादी फाईल बनवणं, सेव्ह करणं, ती स्टोअर करणं, डिलीट करणं, पुन्हा रिट्राईव्ह करणं. फाईल कोणती पण फाईल, मग वर्ड फाईल असेल, पॉवर पॉईंटची फाईल असेल, एक्सेलची फाईल असेल. त्यानंतर एखादी फाईल सेव्ह करणं, ती दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करणं, CD मध्ये सेव्ह करणं, DVD मध्ये सेव्ह करणं, पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करणं. त्यानंतर हे कम्प्युटर जे चालतंय, कशावर चालतंय, जे सॉफ्टवेअर आहे त्याला म्हणतो आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. जे संगणक ज्यावर चालतं त्याला म्हणतो आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. तर यामध्ये काय आहे, डेस्कटॉप आहे, टास्क बार आहे, मेनू बार आहे, टूल बार आहे, फाईल मॅनेजर आहे, प्रिंट मॅनेजर आहे. हे सगळं आपल्याला यामध्ये याची माहिती सेकंड युनिट मध्ये आपल्याला बघायची आहे. हे युनिट देखील 15 मार्कांचं आहे. म्हणजे पहिलं युनिट 15 मार्कांचं, दुसरं युनिट 15 मार्कांचं. आपण पुढे जाऊ ते म्हणजे तिसऱ्या युनिट कडे.
आता तिसरं युनिट आहे ते म्हणजे 10 मार्कांचं. तिसरं युनिट हे 10 मार्कांचं आहे. त्याच्यामध्ये बघा युनिटचं नाव आहे युनिट 3 ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स इन एज्युकेशन. म्हणजे शिक्षणामध्ये कम्प्युटरचा उपयोग कुठे कुठे होतो, याचे कोणकोणते सॉफ्टवेअर आहेत हे आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहिजे. म्हणजे एकंदरीत शिक्षणामध्ये कम्प्युटरचा वापर कसा कसा होतो आणि कुठे कुठे होतो हे 10 मार्काचे हे युनिट आहे. मग याच्यामध्ये काय MS वर्डचे शैक्षणिक उपयोग काय, MS एक्सेलचे शैक्षणिक उपयोग काय, पॉवर पॉईंटचे शैक्षणिक उपयोग काय, स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय, हार्डवेअर कोणकोणते हार्डवेअर स्मार्ट क्लासरूमला लागतात आणि स्मार्ट क्लासरूम ही पारंपरिक क्लासरूम पेक्षा कशी वेगळी आहे, याच्यावर माझ्या शिक्षणातील आधुनिक विचार प्रवाह नावाचं जे माझं पुस्तक आहे याच्यावर एक युनिटच आहे. तर ते वाचलं तरी देखील तुमचं हे तिसऱ्या युनिट मधला हा भाग लक्षात येईल. त्यानंतर संगणकाचे उपयोग कोणकोणते, अध्यापनामध्ये काय उपयोग आहेत, मूल्यमापन करताना कोणते उपयोग आहेत, वेगवेगळ्या टेस्ट आपण ज्या घेतो त्याचे काय उपयोग आहेत, शिक्षणामध्ये प्रशासन राबवताना काय उपयोग आहे आणि रिसर्च करताना संशोधन करताना कोणकोणते उपयोग आहेत कम्प्युटरचे हे आपल्याला या तिसऱ्या युनिट मध्ये पाहिजे. त्यानंतर हे जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत शैक्षणिक, उदाहरणार्थ एनकार्डचा सॉफ्टवेअर आहे, नॅशनल जिओग्राफिक सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरचा काय काय उपयोग, असे अनेक सॉफ्टवेअर आहेत. त्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा कोणकोणते उपयोग आहेत, महत्व काय आहे हे आपल्याला या तिसऱ्या युनिट मध्ये 10 मार्कांसाठी शिकायचं आहे. चौथं युनिट जे आहे मित्रांनो ते चौथं युनिट आहे 15 मार्कांसाठी आणि या चौथ्या युनिटचं नाव आहे MS एक्सेल, डाटाबेस, स्प्रेडशीट आणि सॉफ्टवेअर. म्हणजे MS एक्सेलचा परिचय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे MS एक्सेल म्हणजे काय, त्याचं माहिती कोणती आहे, त्याचे फीचर कोणते आहे, स्प्रेडशीट आणि वर्कबुक म्हणजे काय, एखादं वर्कबुक बनवताना कशा पद्धतीनं बनवलं जातं, कॉलम ऍडजस्ट कसा होतो, त्याची विड्थ कशी वाढवतात, हे फाईल सेव्ह कसा करतात, डाटाबेस म्हणजे काय, हा डाटाबेस मूव्ह केला जातो, वर्कशीट म्हणजे काय, कसं बनवलं जातं, वर्कशीटचे फंक्शन कोणते, वेगवेगळे फॉर्म्युले कोणते, जसं ॲव्हरेज काढणं, सम करणं, रिझल्ट बनवणं, व्हॅल्यू काढणं, पिअरसन म्हणजे काय, हे याच्यातले 7-8 फॉर्म्युले आपल्याला शॉर्टकट मध्ये पाहिजे. म्हणजे तो फॉर्म्युला टाकला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचे या MS एक्सेल मध्ये फक्त 1-2 दिवस आपल्याला आपल्या कम्प्युटर लॅब मध्ये याचा आपल्याला सराव करावा लागेल. फक्त सराव करावा लागेल, बस एवढंच. आपल्याला हे फॉर्म्युलेचा सराव आपल्याला करावा लागेल. त्यानंतर यामध्ये दुसरं फंक्शन आहे ते म्हणजे आपल्याला MS एक्सेलचा वापर करून वर्कशीट बनवणं. तर हा 15 मार्कांचा एकूण युनिट आहे MS एक्सेलवर आधारित. पुढचं युनिट आहे ते म्हणजे MS वर्ड. पहा, MS एक्सेलचा परिचय. तिसरं युनिट हे 15 मार्कांचं, म्हणजे 5वं युनिट 15 मार्कांचं, ते म्हणजे MS वर्डचं सॉफ्टवेअर म्हणजे काय. मग MS एक्सेल मध्ये कोणकोणते मेन्यू आहेत, एखाद्या MS एक्सेल मध्ये एक्झिस्टिंग डॉक्युमेंट ओपन करणं, सेव्ह करणं, नवीन डॉक्युमेंट तयार करणं, त्याची प्रक्रिया कशी होते, डॉक्युमेंट एडिट कसं केलं जातं, ते मूव्ह कसं केलं जातं,
ते ड्रॉप कसं केलं जातं, कॉपी कसं केलं जातं, टेस्ट कसं केलं जातं, ऑटो करेक्ट कसं केलं जातं, मार्जिन कसं सेट केलं जातं, सेटिंग चेंज कशी केली जाते, जस्टिफाय कसं केलं जातं, त्याच्यामध्ये चित्र कसे ऍड केले जातात, मेल मर्ज कसं केलं जातं. म्हणजे एकच डॉक्युमेंट आपल्या विद्यार्थ्यांना कसं पाठवलं जातं, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मेलच्या माध्यमामधून, त्याचं आपल्याला फक्त एकच प्रॅक्टिकल आपल्याला ते पूर्ण करायचंय. आणि ते प्रॅक्टिकल विचारत नाही, फक्त मेल मर्ज करण्याची पद्धती सांगा असंच विचारलं जातं. म्हणजे आपल्याला थेअरीमध्ये ते लिहावं लागतं. तर हे 5वं प्रकरण. त्यानंतरचं 6वं प्रकरण मित्रांनो, ते म्हणजे MS पॉवर पॉईंट. म्हणजे बघा, एक प्रकरण आपल्याला 10 15 मार्कांना आहे. MS एक्सेल, त्याच्या क्रिया, MS वर्ड, त्याच्यामध्ये काही क्रिया करायच्या, MS पॉवर पॉईंट आणि इंटरनेट, हे 10 मार्काला युनिट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ते MS पॉवर पॉईंट म्हणजे काय, त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे काय, एखाद्या स्लाइड बनवणं, क्रिएट करणं, त्या स्लाइड एडिट करणं, त्याचं प्रेझेंटेशन बनवणं. MS पॉवर पॉईंटचे मेनूज कोणते आहेत, टूल बारचे फीचर कोणते आहेत, स्लाइड शो म्हणजे काय, स्लाइडला ॲनिमेशन कसं दिलं जातं, स्लाइडचं ट्रान्झिशन कसं केलं जातं, हे आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे, माहीत करून घ्यायचं. त्यानंतर इंटरनेट म्हणजे काय, पुढचा मुद्दा आहे. ते म्हणजे इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेटचा जन्म कसा झाला, इंटरनेट प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या कोणकोणत्या आहेत, इंटरनेट कुठून आपल्याला प्राप्त होतं, सर्च इंजिन म्हणजे काय, या इंटरनेटचा वापर आपल्याला कुठे करता येतो, कुठे केला जाईल, वेब म्हणजे काय, ईमेल म्हणजे काय, व्हॉइस टेलिफोनी म्हणजे काय, एज्युकेशनल यूज ऑफ सोशल नेटवर्किंग साईटचा शैक्षणिक उपयोग कोणते आहेत, हे 6वं युनिट आपल्याला 10 मार्कांसाठी आहे. आता एकूण आपल्याला 6 युनिट आहे. ते 6 युनिट, पहिलं युनिट जे आहे ते 15 मार्कांचं आहे, दुसरं युनिट आहे 15 मार्कांचं, तिसरं युनिट आहे 10 मार्कांचं, चौथं युनिट आहे 15 मार्कांचं, 5वं युनिट आहे 15 मार्कांचं, 6वं युनिट आहे 10 मार्कांचं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 6 युनिट मध्ये 80 मार्कांचं डिव्हायडेशन आहे. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला एक प्रॅक्टिकल पण पूर्ण करायचं असतं. ते कोणतं प्रॅक्टिकल आहे, हे 4 प्रॅक्टिकल आहेत. त्या 4 मधून आपल्याला एक प्रॅक्टिकल पूर्ण करायचं. ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट विथ हेल्प ऑफ रेडीमेड पॅकेज. एखादं आपल्याला रेडीमेड पॅकेज असतं, फ्रीमध्ये काही पॅकेजेस असतात, त्याचा वापर करून एखादं डॉक्युमेंट आपल्याला तयार करायचं. याच्यावर आपण वर्गामध्ये चर्चा करणारच आहोत. त्यानंतर प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ एज्युकेशन स्लाइड विथ द हेल्प ऑफ MS पॉवर पॉईंट. आता आपल्या ज्या 2 मेथड आहेत, जे पुढे फायनल पार्ट होणार आहे, त्या फायनल पार्टवर आधारित आपल्याला एखादे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करता येईल. हे एक प्रॅक्टिकल आहे आपल्याला. त्यानंतर तिसरं प्रॅक्टिकल आहे प्रिपरेशन ऑफ यूज ऑफ एनी कम्प्युटर ग्राफिक्स इन एज्युकेशन. कम्प्युटर ग्राफिक्सचा वापर करून आपल्याला एखादं डिझाईन तयार करायचं, हे आपल्याला करायचं. त्यानंतर एखादा रिपोर्ट आपल्याला तयार करायचा, त्यामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिकल अनालिसिस करायचं MS एक्सेलचा वापर करून. उदाहरणार्थ, आपण ज्या छात्र सेवा काळामध्ये घटक चाचण्या घेतल्या होत्या, त्या घटक चाचण्यांमध्ये आपल्या विषयामध्ये मेथडमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले, त्याचं आपल्याला रिझल्ट शीट तयार करता येतं.
त्याचा ग्रेड बुक तयार करता MS एक्सेलचा वापर करून आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढता येतं, त्याचं पहिलं दुसरं विद्यार्थी कोणता आलं हे काढता येतं, त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन तयार करता येतं. हे 4 प्रॅक्टिकल आपल्याला आहेत. त्या 4 मधून कोणतंही एक प्रॅक्टिकल आपल्याला शेवटी सबमिट करावं लागेल. त्याचे असाइनमेंट आहेत, 2 असाइनमेंट आहेत, 2 प्रॅक्टिकल आहेत. ते आपल्याला तयार करून हे सगळं 20 मार्कांना आपल्याला इंटरनल असेसमेंटमध्ये तयार करायचं असतं आणि ते आपल्याला शेवटी सबमिट करायचं असतं. अशा पद्धतीनं हा कम्प्युटर इन एज्युकेशन म्हणजे शिक्षणामध्ये संगणक हा विषय 80 मार्कांचा आहे आणि अतिशय सोपा विषय आहे. अशा पद्धतीनं आपण आज या विषयाचा परिचय करून घेतला. हे आपल्याला आपल्या लायब्ररीमध्ये याची भरपूर पुस्तकं आहेत. काही रेफरन्ससाठी या पुस्तकांची यादी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. वेळोवेळी मी जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ज्या नोट्स मी टाकेल त्या देखील तुम्हाला पिन पॉईंट असतील, सिलेबसवर आधारित असतील. त्या तुम्ही अनेक व्हिडिओ आहेत माझे यूट्यूबवर, ते तुम्ही पाहू शकता, संदर्भ त्याचा घेऊ शकता. एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असं की 80 मार्कांसाठी हा जो विषय तुम्ही घेतलेला आहे तो विषय वैकल्पिक स्वरूपात जो घेतलेला आहे तो विषय अतिशय मनोरंजक आहे, सोपा आहे आणि इंटरेस्टिंग आहे. जास्तीत जास्त मार्क या विषयामध्ये तुम्हाला पडतील अशी मी खात्री या प्रसंगी देतो आणि या विषयाचा परिचय आज थांबवतो. धन्यवाद. Thank you.